1918 साली आळंदीमध्ये बंकट स्वामी महाराजांच्या अध्यक्षतेखाली जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली 1918 ला। या जोग महाराज हे घराणं राजकारणामध्ये फार मोठ्या पदावर होतं। लोकमान्य टिळक आणि जोग महाराजांचं घर शेजारी शेजारी पुण्यामध्ये होतं आणि जोग महाराजांचे काही भाऊ मोठ्या पदावर होते। सगळ्यांनी ऐका, आपल्या मराठवाड्याचा इतिहास आहे, आपण काय करतो काय करत नाही हे आपल्याला थोडंसं लक्षात येईल। आणि जोग महाराजांचे मोठे भाऊ इगतपुरीमध्ये स्टेशन मास्तर होते आणि निनगूरचे नेकनूरचे बंकट स्वामी महाराज उद्योगधंद्याच्या निमित्तानं काम करण्याच्या निमित्तानं इगतपुरीला गेले होते। सगळ्याला ऐकू येते ना? आणि त्या काळामध्ये जोग महाराज भाऊकडे, स्वतःच्या मोठ्या भावाकडे थंड हवेचं ठिकाण म्हणून इगतपुरीला गेले होते। आळंदीचे एक महाराज आलेले आहेत, आपण भजन केलं पाहिजे म्हणून बंकट स्वामी सहित 2-4 टाळकरी त्यांच्या बंगल्यावर गेले भजन करायला। बंकट स्वामीचं वय कमी जास्त असेल त्या काळामध्ये। आणि भजन छान झाल्यानंतर जोग महाराजांनी बंकट स्वामीला हेरलं आणि त्याला सांगितलं की तू काय करतोस इथं? बघा काय सांगतो ते नीट ऐका। एक ब्राह्मण परिवारातला सदाशिव पेठेतला सगळ्यात मोठा आणि महाराज आणि बंकट स्वामीला आपल्या घरी घेऊन जाण्याकरता निमंत्रण देतो। हे जेवढे माणसं उभे आहेत ना, हे सगळे वारकरी शिक्षण संस्थेचे उपकार आहेत, त्याचा हा इतिहास आहे। बंकट स्वामी महाराजांनी ब्राह्मण असताना बंकट स्वामींना घेऊन गेले। जोग महाराज ब्राह्मण असताना घरी घेऊन गेले आणि पहिलं लक्षात ठेवा, जोग महाराज हे पैलवान होते। परमार्थात पैलवान असलं तरच जमतं, नाहीतर तुमच्यासारखी माणसं कोणत्या कोपऱ्यात घालतील महाराजाला काही सांगता येत नाही। आणि त्यांची तालीम आहे आज सुद्धा लक्ष्मी रोडला, नगरकर तालीम नाव आहे तिचं, ती अजून तशीच आहे। ती स्वतः जोग महाराजांची तालीम होती। तब्येत अशी मस्त असायची जोग महाराजांची आणि तेच आपल्या बंकट स्वामीजींना शिक्षण दिलं। एकट्या बंकट स्वामीला जोग महाराजांनी शिकवलं आणि गाथा ज्ञानेश्वरी पाठ करण्यासाठी देहू रोडला जाताना डाव्या बाजूला घोरड्या डोंगर आहे, मधुकरी मागून बंकट स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वरी पाठ केली घोरड्याच्या डोंगरावर। आणि कीर्तन कसं करावं, अगोदर कोणता अभंग असला पाहिजे, टाळकरी कसे असले पाहिजेत, कशा पद्धतीने उभे राहिले पाहिजेत, याचं प्रशिक्षण बंकट स्वामी महाराजांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलं। पहिली चाल कशी म्हणायची, सुरुवात कोणत्या अभंगाने करायची, ही सगळी जी प्रथा आहे हे सगळं बंकट स्वामीचे उपकार आहेत। आणि एवढे महान होते बंकट स्वामी महाराज, त्या काळात वाजवणारा मिळत नव्हता आणि गाणारा मिळत नव्हता। बंकट स्वामी स्वतः उभं राहायचे, पखवास पण तेच वाजवायचे, गायचे पण तेच आणि कीर्तन पण तेच करायचे। 1918 किती वर्ष झालेत बघा तुम्ही, 110 वर्ष झालेत या मी सांगतो या घटनेला। हे लिहिलेलं आहे बरं का, मी जे बोलतो हे लिहिलेलं आहे सगळं। आणि मग त्यांना असं वाटलं की आपण 2-3 लोक तयार झालो। त्याच काळामध्ये फर्ग्युसनचे विद्यार्थी होते मामासाहेब दांडेकर आणि संध्याकाळी स्वतःच्या घरामध्ये जोग महाराज ज्ञानेश्वरी सांगत होते आणि काही कॉलेजची मुलं जोग महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता यायची। त्याच्यामध्ये मामासाहेब दांडेकर होते, त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी जोग महाराजांचं शिष्यत्व पत्करलं।
आळंदीमध्ये आले जोग महाराज, एक जागा विकत घेतली आणि त्या जागेमध्ये 1918ला नारळ फोडला आणि तिथून बहुजन समाजासाठी, माझा शब्द जास्त आहे का, विशेष करून शिंदे साहेब, बहुजन समाजासाठी पहिल्यांदा दरवाजा उघडा केला जोग महाराजांनी. कोणत्याही लोकांनी कीर्तन शिकण्यासाठी 1918ला प्रवेश घ्यावा आणि त्या संस्थेचे विद्यार्थी साहित्यिक होते. गोनी दांडेकर हे वारकरी शिक्षण संस्थेचे पहिले विद्यार्थी. ल पांगारकर ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे. आता ते सगळीची नावं सांगितले तर वेगळं पडेल. आणि 1918 पासून मग ती संस्था पुढे सुरू झाली, बहराला आली. त्याच्यामध्ये मामासाहेबांची प्रगती झाली, प्रोफेसर झाले मामासाहेब, नंतर SP कॉलेजचे प्रिन्सिपल झाले आणि त्यांनी भविष्यामध्ये वारकरी शिक्षण संस्थेची धुरा सांभाळली. त्या वारकरी शिक्षण संस्थेला देणगी म्हणून भगवान बाबांनी दिलेली, देणगी म्हणून. संस्था सुरू झाली 18ला आणि ज्या सप्ताहामध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहोत हा 1925ला सप्ताह सुरू झाला आहे. म्हणून बालम टाकळीच्या लोकांना जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे, कारण की त्यांनी 1925ला सप्ताह सुरू केला जो 100 वर्ष टिकवला. म्हणून सगळ्या बालम टाकळीच्या लोकांना माझ्यातर्फे धन्यवाद आहे. आणि हा सप्ताह सुरू करत असताना इथे बाबा थांबायचे. इथे भगवान विद्यालय आहे आणि 8 दिवस बाबा इथे थांबून जन्माष्टमीचं कीर्तन आणि काल्याचे कीर्तन करायचे. 75व्या सप्ताहामध्ये 7 दिवस गुरुवर्य भीमसिंग महाराज या ठिकाणी थांबले. त्यांनी या सप्ताहाचं नेतृत्व केलं आणि अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये केला. नंतर 2003 नंतर मी गादीवर बसलो. 4-5 वर्ष मी कार्यक्रम केले. आम्ही थोडे व्यावहारिक माणसे. भगवानगडाचा विकास हे माझं ध्येय असल्यामुळे मी 4-5 वर्ष बघितलं की बालम टाकळीतून काही उत्पन्न येत नाही. आणि मग त्यांना सांगितलं की बाबा परंपरेच्या नावाखाली आमचा वापर करू नका. गडाला जे देणारी लोक आहेत त्यांच्याकडे मला जाऊ द्या, तुमचा सप्ताह तुम्ही सांभाळा. आणि नंतर मग 10-20 वर्ष या गावातले प्रतिष्ठित, विशेष करून भगवानगडाच्या आवडीचे शिवनाथजी वैद्य, की ज्यांनी या गावाचा विकास करत असताना वैभव स्थापन केलं. त्याच्यामध्ये एक देशमुख परिवार आहेत जिथं भगवान बाबा थांबत होते. ह्या सगळ्या लोकांनी 100 वर्ष हा सप्ताह टिकवला आणि आज त्याचं एक चांगलं रूप आलं. विठ्ठल विठ्ठल. आजचा जो दिवस असतो तो काला वाटपाचा दिवस असतो. 7 दिवस 7 प्रकारचे विषय सांगितले जातात, ज्याच्यामध्ये ज्ञान आहेत, भक्ती आहेत, कर्म आहेत, वैराग्य आहेत. 7 दिवस हे विषय सांगितले जातात. आणि समारोपाच्या दिवशी तोंड गोड करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र जेवावं, एकत्र बसावं, जातीरहित व्यवस्था असावी. सगळ्यांनी लहान थोरांनी मोठ्यांनी एकाच पंक्तीला बसून जेवावं, याच्यासाठी हे नियोजन म्हणजे काला आहे. काला म्हणजे असं नाही की नुसत्या लाह्या वाटल्या. दही हंडीमध्ये लाह्या असतात, त्या कोरड्या असतात, दही असतं, काही मिरच्या असतात. समाजामध्ये अशा प्रकारची माणसं असतात. काही मिरचीसारखे तिखट असतात, काही आंबट असतात, समजून घ्या. आणि काही निवळ कोरडे असतात. 12 कधी चेहरा पाहिला त्यांचा 10व्यासारखाच असतो. कायम कोरडे. त्यांना कोणतीही बातमी सांगा, कायम चेहऱ्यावर 12 वाजलेले, असं वाटतं जसं 10वा करूनच येतोय. पण त्या सगळ्यांचं मिलन, समाजातल्या सगळ्या थराला एकत्रित करून जेवायला बसवणं म्हणजे काला करणे. आणि याच काल्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा पहिला काला भगवान श्रीकृष्णाने वृंदावनमध्ये केला होता. मला तर कृष्णाच्या बाबतीत भारताच्या विषयी एवढी दया येते,
मूर्ख लोक इतके भारतात भरलेले आहेत. भगवान कृष्ण आहेत, पण त्याचं वर्णन करत असताना तो जो जगद्गुरू आहे त्याचं बालपणीचं वर्णन करत असताना गवळणीची छेडखानी केली म्हणून वर्णन आहे. कृष्णम वंदे आणि तो छेडखानी करतो. काय करतो तर दही दूध फोडतो. अरे काही जरा समजून घ्या, आपली भारतीय तत्त्वज्ञान किती महान आहे. मला सांगा, एवढ्या बाया माझ्या समोर बसलेल्या आहेत, पुरुष बसलेले आहेत. सून जर आपल्या घरामध्ये आली तर तिला आपण महिन्यात 2 महिन्यामध्ये बाजारात पाठवतो का? मग घरचा सगळा व्यवहार कोण करतं? सासू करते आणि सून घरातलं काम करते. एवढी साधी गोष्ट आहे. भगवान कृष्णाला समजणं इतकं साधं आहे. त्या काळामध्ये मथुरा ही राजधानी होती आणि दही दूध विकण्याचा जो व्यवसाय होता, ज्या सासवा झालेल्या होत्या आपल्या मुलाला दही दूध न देता केवळ पैशासाठी मथुरेत विकायला जात होत्या, केवळ पैशासाठी. आणि मथुरेतले लोक आपलंच खाऊन आपल्यावर अन्याय करत होते. मराठी कळाली का? शेतकऱ्याचं खाऊनच शहरातले लोक आपल्याला येडपट काढतात ना. त्यांना धान्य कोण पुरवतो? ग्रामीण भागातले भाजीपाला असेल, धान्य असेल, आणि त्यांनी आपल्याला येडपट म्हणायचं. याच्यापेक्षा काय दुर्भाग्य आहे? तो की कृष्णापासून प्रथा आहे ती. आणि मग त्यांनी ती प्रथा बंद व्हावी, दही दूध विक्री बंद व्हावी, आणि ज्यांनी गुरं सांभाळलेली त्यांना बलवान करावं, राक्षसाशी मुकाबला करण्याची ताकद यावी, याच्याकरता सासू झालेल्या ज्या गवळणी होत्या त्यांना कृष्णाने अडवलं. जर तुम्ही बाजाराला जाल आपल्या मुलांना उपाशी ठेवून, तर आम्ही तुम्हाला बाजार करू देणार नाहीत. आणि त्याचं गणगवळणीमध्ये रूपांतर झालं. तमाशामध्ये कृष्णाची हेळण, कीर्तनामध्ये कृष्णाची हेळण. जो जगद्गुरू आहे त्याचे सामाजिक संदर्भ जर लक्षात नाही आले, आपण शेवटपर्यंत मूर्ख राहू. लक्षात ठेवा. काय संदर्भ? सासवा झालेला आहे. गोवर्धन उचलणं या शब्दाचा अर्थ आहे सामुदायिक काम करणं. कोणतंही काम. आता गडाचं काम चालू आहे, सामुदायिक काम चालू आहेत. काही काही गावाच्या वर्गण्या एकत्रित येतात आणि त्यातून न होणारं असं मंदिर भगवान गडावर होतं. याचं नाव आहे गोवर्धन उचलणं. विठ्ठल म्हणजे आताच्या भाषेत सहकार चळवळ ही कृष्णाने चालू केली होती. आणि मग हे झाल्यानंतर तळागाळातल्या बहुजन समाजाला जात पात न करता एकत्रित जेवण करणं, त्याचं नाव आहे काला. आणि त्या काल्याचा आदर्श ज्ञानेश्वर महाराजांनी घेतला. आणि पहिला काला तुकोबाराय वगैरे सगळ्या संतांना पहिल्या काळात ज्ञानोबारायांनी वाळवंटात केला. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पहिला काला ज्ञानोबारायांनी महाराष्ट्रामध्ये केला. वाळवंटातच का केला? मंदिरात प्रवेशच नव्हता. जो काही अस्पृश्यित वर्ग होता तो मंदिरात जाऊ शकत नव्हता. ज्ञानोबाराय म्हटले देवाची गरजच नाही. सगळ्यांनी वाक्य नीट ऐका. देवाची गरजच नाही. पहिल्यांदा माणुसकीची गरज आहे, नंतर देवाची गरज आहे. देव हा साधकासाठी पाहिजेत, समाजासाठी देव नाही पाहिजेत. समाजासाठी व्यवस्था पाहिजेत. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि ती सामाजिक व्यवस्था निश्चित करण्यासाठी मंदिरात काला न करता ज्ञानोबारायांनी वाळवंटामध्ये काला केला. आता वाळवंटात कोणत्याही जातीला बंधन नाही. ज्याला यायचं असेल त्यांनी वाळवंटामध्ये यावं आणि ज्ञानोबारायांच्या बैठकीत बसून तो काला घ्यावा. आणि मग पहिला वारकरी संप्रदाय जो सुरू झाला तो जातीपातीचा भेद सोडून सुरू झाला. या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर. याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. करावा विचार, करावा विचार, करावा
लहान थोर या रे लहान थोर या रे लहान थोर या रे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची महाराष्ट्रातली पहिली सामाजिक घडी जातीय समानतेची घडी ही ज्ञानोबारायांनी बसवली. ऐकू येते ना सगळ्याला व्यवस्थित? पहिली घडी ज्ञानोबारायांनी बसवली आणि पहिले ज्ञानोबाराय आहेत. अरे ते काय झालं तुझ्या आवाजाला? काय हा बाहेरचा आवाज आत येतो म्हणजे आत येतच नाही म्हणजे बाहेरून आवाज आत ऐकायचा आपण. काय तुषार बस 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 थोडं राहिले. विठ्ठल 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 पहिली सामाजिक व्यवस्था पृथ्वी जन्माला आल्यापासून विशेष करून शिंदे साहेबांना सांगतोय मी, पहिल्यांदा ज्ञानोबराय असे संत आहेत त्यांनी शिष्य बनवले नाहीत, संत निर्माण केले. गोरोबा काका संत तयार केले. सावता महाराज, नरहरी महाराज सोनार, तुम्ही सगळी यादी बघा. तळागाळातल्या बहुजन समाजाला संत करणारे एकमेव माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पहिली. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो, स्त्रीनी अभंग लिहावेत, स्त्रींनी काव्य करावं म्हणून वारकरी संप्रदायात 750 वर्षापूर्वी नामदेव महाराजांच्या घरात भांडे घासणारी जनाबाई, तिच्या अभंगाला ज्ञानोबारायांनी मान्यता दिली. याला म्हणतात शिक्का. वेश्येच्या घरात जन्माला आलेली काणोपात्रा तिने अभंग लिहिलेत. आणि पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठा टप्पा आहे. त्या काळातले चोखोबाराय दलित समाजामध्ये जन्माला आले, त्यांनी तर अभंग लिहिलेच, त्यांच्या पत्नीनं अभंग लिहिलेत, त्यांच्या मुलांनी अभंग लिहिलेत आणि अख्ख्या वारकरी संप्रदायाने ते स्वीकारलेत. हा वारकरी संप्रदाय काय म्हणून आता बोलू नये पण तरी पण सांगतो, माझा विषय नाही आहे. इतिहासामध्ये उल्लेख आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतरत्न होते त्यांची आई वारकरी होती. याला म्हणतात वारकरी संप्रदाय. आई वारकरी होती. आणि त्याचे संस्कार कसे होते? स्वतंत्र भारत म्हणून पहिला अंक काढला. स्वतंत्र भारत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला अंक काढला. त्याच्यावर ज्ञानेश्वरीची ओवी होती. हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण, पहिला अंक. त्याच्यावर ज्ञानोबारायांची ओवी आणि आतमध्ये ज्ञानोबारायांच्या ओव्या होत्या. कमीत कमी महाराष्ट्राने माऊलीला किती मान आहे एवढं कळलं तरी महाराष्ट्राचा उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल आणि कुठल्याही संप्रदायाला स्थिर होण्यासाठी व्यक्ती लागत नाही, अधिष्ठान लागतं. आणि ते अधिष्ठान महाराष्ट्राला ज्ञानेश्वरीच्या रूपाने मिळालं. ज्ञानेश्वरीच्या रूपाने अधिष्ठान मिळालं. का की शिकायचं काय? एक पिढीने दुसऱ्या पिढीला शिकवलं, पुढं काय शिकवणार? म्हणून ज्ञानेश्वरी अधिष्ठान झालं. 700 वर्षापासून संतांना जन्म देणारी ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीने जन्म दिलेले एक संत म्हणजे श्री संत भगवान बाबा, ज्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. मी त्या फोटोबद्दलच बोलतो तुम्हाला. त्यांच्या गळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची सोन्याची समाधी आहे आणि समोर ज्ञानेश्वरी आहेत. फोटोचा अर्थ कळला तरी आयुष्याचा उद्धार होईल. वाचावी ज्ञानेश्वरी आणि आपल्या कंठामध्ये माऊली माऊलीचं नाव असावं, त्याला या जगात कोणाचीच भीती राहणार नाही. हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेमध्ये भगवानगड आलेला आहे.
जाता जाता गडाची एक खास परंपरा आहे, ते सांगून जातो. भगवानगड हा 75 वर्षापूर्वी जन्माला आला हे गृहीत धरू नका. भगवानगडाची सगळ्यात मोठी परंपरा आहे. जेवढं लक्षात राहील तुमच्या तेवढं लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य आहेत भानुदास महाराज, ज्यांनी कर्नाटकमध्ये गेलेला देव परत पंढरपूरला आणला, भानुदास महाराज. आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराजांचं अर्ध राहिलेलं रामायण पूर्ण केलं ते गावबा आहे. गावबाचे शिष्य आहेत आनंद महाराज, कृष्णार्णव, दयार्णव. भगवान बाबाचा जो मठ आहे पैठणमध्ये, त्या पैठणमध्ये एक समाधी आहे, ते अनंत महाराजांची समाधी आहे. आणि त्या आनंद महाराजांचे 250 वर्षापूर्वीचे शिष्य म्हणजे नगद नारायण महाराज, ज्यांनी 250 वर्षापूर्वी नारायणगडाची स्थापना केली. आणि त्या नारायणगडाचे 8वे महंत भगवान बाबा. अजून काय पाहिजे? म्हणून भगवानगडावर बाबाच्या अगोदर मंदिर का? महाराष्ट्राचे कुलगुरू ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणून आता सरकारने कंपल्सरी केलं आहे सगळ्या शाळेमध्ये पसायदान झालं पाहिजे आणि एमएला अध्ययन सुरू झालं पाहिजे. इतके वैज्ञानिक ज्ञानेश्वर महाराज आहेत. रोज कालपासून एक वर्षभर सगळ्यांना 6:45 ते 7 मन मंदिरा या कार्यक्रमात रोज ज्ञानेश्वरी तुम्हाला ऐकायला मिळेल. रोज. आणि मी सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. वर्षभर. ज्ञानोबारायांच्या जन्माला 750 वर्ष झालेले आहेत. कधीतरी एक गोष्ट लक्षात ठेवा, विशेष करून कोणी असो, 700 वर्षात किती राजे झाले असतील, किती सत्ताधारी झाले असतील, किती सत्तांतर झाले असतील, या सगळ्याच्या काळामध्ये टिकलं ते संत ज्ञानेश्वर महाराज, गोबाराय आणि पैठणचे नाथ महाराज टिकले आणि ती परंपरा टिकली. म्हणून वाङ्मय ज्ञान महत्त्वाचं आहे. ज्ञानोबारांचा एकच सिद्धांत सांगतो तुम्हाला, ज्ञान हा धर्म आहे. ज्ञान हा धर्म आहे आणि ज्ञान प्राप्तव्य आहे. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात नाही. म्हणून पहिल्यांदा तुम्ही ज्ञानी व्हा. ज्ञानोबारांची सगळी ज्ञानेश्वरी वाचा. प्रत्येक माणसाला माऊली विचारपर करतात. विचार करा, विचार करा हे शिकवतात वारकरी संप्रदाय. अंधश्रद्धा ठेवू नका, कोणाच्याही पाठीमागे जाऊ नका. जायचं असेल तुम्हाला संतांच्या पाठीमागे जा. पहिल्या याल तरी यारे लागे, यारे लागे, याल तरी यारे लागे, यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आवडे माझ्या मागे मागे, आवडे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे. तुकोबाराय म्हणतात, मागोवा घ्यायचा असेल, कोणाचं अनुकरण करायचं असेल, अशाचं अनुकरण करा जो पोटभर देणार आहे. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल. या अभंगाचं सगळ्यात सुंदरता एकच आहे, कोणाचं मागे जावं एवढी अक्कल आली की जीवन सुखकर होतं. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. ज्ञानोबारांच्या मागे मागे जर तुम्ही गेला ना, पोटभर जेवण करा. कधी कधी काय होतं, लवकर माळ घालतात आणि दुसऱ्या दिवशी स्वर्गाची वाट पाहतात. तुकोबाराय म्हणतात असं नका करू. ज्या मुलाला एमएला जायचं असेल ते पहिलीत गेलं पाहिजे, दुसरीत गेलं पाहिजे आणि एकाच इयत्तेमध्ये 4-5 वर्ष नाही काढले पाहिजेत. माळ घातली तर मरेपर्यंत माळच, पुन्हा काहीच नाही. व्यवहारमध्ये बदल नाही, वागण्यामध्ये बदल नाहीत, कपटपणामध्ये बदल नाहीत, रागद्वेषामध्ये बदल नाहीत, मनामध्ये जी घीन भावना आहे तिच्यात बदल नाहीत. फक्त गळ्यामध्ये माळ आहेत आणि ते काय ज्ञानोबा म्हणतात हे चालत नाहीत, हे बाहेरचं आहे.
बाहेरचं बोलणे. ज्ञानोबारांचा शब्द तुम्हाला वाईट वाटेल पण सांगतो तुम्हाला, गाढव तीर्थी नानीला. काय म्हणतात, बाहेरून स्वच्छ करणं हे योग्य नाहीत. आत ज्ञान दिवा जागला पाहिजे, आत ज्ञान आलं पाहिजे. जेवढे बुद्धिमान व्हाल तेवढं तुमचं आयुष्य निर्धोक, निर्भीड आणि निर्भय बनेल. हे ज्ञानोबारांची शिकवण आहे. पण त्याच्याकरता थोडं दम धरायला पाहिजे. हळूहळू चाला म्हणजे थांबू नका. रोज आपल्या जीवनामध्ये प्रगती झाली पाहिजे. रोज. आज एक अभंग पाठ झाला, एक ओवी कळाली, दुसऱ्या दिवशी अजून वाढली पाहिजेत. व्यापारी माणसं बघा, एक दुकान काढले की दुसरं दुकान, 2 दुकान काढले की तिसरी चैन. भारतात चैन सुरू झाली की विदेशात चैन. याला म्हणतात रोज प्रगती करणं. हे 700 वर्षापूर्वी माऊलींनी आपल्याला शिकवले. रोज प्रगती करणं हे मानवाचा धर्म आहे. आज 1 कोटी आहेत, पुढच्या वर्षी 4 कोटी वाढले पाहिजेत. नाही तर जगून काय उपयोग आहेत. तुमच्या परिसरात अशी घटना घडली, शिंदे साहेब, 50-60 कोटीला का 200 कोटीला किती बुडाले तुमचे. बोदेगाव परिसरात असा स्कॅम झाला, व्याजाच्या निमित्तानं वारकरी सुद्धा गेले. बाकीच्याचं काय सांगायचं. मला कळालं कसं काय, आमची वर्गणी होती, वर्गणी वसूल करायला गेलो. म्हणजे महाराज जरा 1 वर्ष थांबा. म्हणजे झालं काय, काही नाही, व्याजाच्या हिशेबाने पैसे जमा केले होते. दर महिन्यात काही लोकांनी जमीन विकून व्याजाच्या पोटी त्या स्कॅममध्ये भरले. मला तर कधी कधी महाराष्ट्राची एवढी कीव येते, बसलेत म्हणून सांगतोय, पुरुषांनी 1,500 रुपयासाठी बाई व्हावं, लाडकी बहीण. नाही कळालं. जुन्या काळात म्हणतात ना, बांगड्या भरल्या पाहिजेत. ते 1,500 रुपये मिळावे म्हणून पुरुषांनी बाईची नावं धारण करून तुमची लाडकी बहीण योजना लाटली. हो काय महाराष्ट्र, आता काय बोलावं तुम्हाला. ज्याला पुरुषार्थ करता येत नाही ना, त्यांनी जगूच नाही. विठाला यांचा काहीच उपयोग नाही. पुरुषार्थ करायला शिकवतात. ज्ञानोबा म्हणतात, अहो माऊलीचं जीवन बघा ना, किती दुःख होतं. जाती बाहेर काढलं होतं लोकांनी, ज्ञानी लोकांनी सगळ्यावर मात केली. आणि तेच लोक आज ज्ञानोबांची पूजा करतात. याला पुरुषार्थ म्हणतात. रडत बसत नाही ते, पण स्टेप बाय स्टेप हळूहळू चाला. कोणी कोणाशी नाही. महाराज आम्हाला तुम्हाला ऐकायचंच नाही. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा